एका पेपर फुटीची बातमी टीव्हीवर फक्त 2 मिनिट चालते, पण त्या 2 मिनिटांमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्यातलं एक संपूर्ण वर्ष हरवतं. एका विद्यार्थ्याने रात्रभर जागून केलेली मेहनत, आई वडिलांची कष्टाने भरलेली फी आणि शिक्षक होण्याचं स्वप्न एका क्षणात उद्ध्वस्त होतं. मित्रांनो, आज मी राजकारणावर बोलणार नाही. मी बोलणार आहे त्या विद्यार्थ्यांच्या वेदनांबद्दल, ज्यांचा आज पुन्हा एकदा विश्वास तुटला आहे. Hello everyone, myself Ruchita Shashikant Khobragade and welcome back to my Yes You Can Do It YouTube channel. आजचा विषय प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक पालक आणि प्रत्येक प्रामाणिक नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. चला या विषयावर मनापासून बोलूया. आज मी एका अशा विषयावर बोलणार आहे जो फक्त एका परीक्षेचा नाही, तर लाखो विद्यार्थ्यांचा आयुष्याचा आहे. रात्रभर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे डोळे आज पाणावले आहेत, पालकांची स्वप्न तुटली आहेत आणि पुन्हा एकदा देवाने ऐकलं, पेपर फुटला, परीक्षा रद्द झाली. प्रश्न फक्त एवढाच आहे का की पेपर फुटला, की खरं तर विद्यार्थ्यांचा विश्वास तुटला? मित्रांनो, आज होणारी महाराष्ट्र टीईटी परीक्षा अचानक पुढे ढकलण्यात आली आणि चर्चेत विषय सुरू आहे की पेपर चर्चा सुरू आहे. एका विद्यार्थ्याला विचारून बघा, तो कित्येक महिने अभ्यास करतो, मोबाईल बाजूला ठेवतो, मित्रांपासून दूर राहतो, सण उत्सव सगळं विसरतो, कधी झोप कमी करते, कधी जेवणही वेळेवर करत नाही आणि शेवटी एका पेपर फुटीमुळे त्याचं संपूर्ण वर्ष धोक्यात येतं. पेपर फोडणाऱ्याला कदाचित काही लाख रुपये मिळतील, पण विद्यार्थ्याचं जे नुकसान होतं त्याची किंमत कोण देणार? आई वडिलांनी भरलेली फी, प्रवासाचा खर्च, हॉटेलचा खर्च, मानसिक ताण आणि सर्वात मोठं म्हणजे एक वर्ष, ते वर्ष परत कोण देणार? मित्रांनो, शिक्षक होण्यासाठी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी प्रामाणिकपणे मेहनत करतो, पण जर परीक्षा व्यवस्थेचा प्रश्नचिन्ह निर्माण होत असेल तर उद्याच्या पिढीला आपण कोणता संदेश देत आहोत? आज लाखो विद्यार्थ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, मेहनत करायची की शॉर्टकट शोधायचा? आणि हा प्रश्न निर्माण होतं, ही कोणत्याही समाजासाठी धोक्याची घंटा आहे. आज जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीकडून आंदोलन सुरू आहे. सलग 8 दिवसापासून हे आंदोलन सुरू आहे, कारण हा प्रश्न फक्त एका राज्याचा किंवा एका परीक्षेचा राहिलेला नाही. हा प्रश्न देशातील प्रत्येक प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आहे. मी कोणत्याही राजकीय पक्षांसाठी बोलत नाही, मी एका विद्यार्थ्यांच्या नात्याने बोलते, एका भावी शिक्षकाच्या नात्याने बोलते आणि लाखो युपीएससी एस्पिरंट, टीईटी, नीट, एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांच्या भावना व्यक्त करतेय. मी एक एस्पिरंट आहे आणि मला माहितीये की जेव्हा हा पेपर फुटीच्या गोष्टी जेव्हा समोर येतात, तेव्हा एक स्टुडंट किती अभ्यास करून कंटाळलेला असतो आणि त्याला लवकरच परीक्षा देऊन त्याची स्वप्न पूर्ण करायची असते. इकडे वर्ष वाया जातात आणि मेहनतचं फळ देखील भेटायला थोडं मुश्किलच जातं. माझी सरकारला आणि परीक्षा घेणाऱ्या संस्थांना आणि संबंधित सर्व यंत्रणांना एकच विनंती आहे, पेपर फुटी करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे. परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या मेहनतीची असते. ही परीक्षा बाजारपेठ होऊ नये, कारण पेपर फुटत नाही, विद्यार्थ्यांची स्वप्न फुटतात. परीक्षा रद्द होत नाही, एखाद्या घराचं भविष्य थांबतं. जर तुम्हालाही वाटत असेल की विद्यार्थ्यांना न्याय मिळाला हवा, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. मी असेच तुमच्यासाठी नवीन नवीन अपडेट्स घेऊन येईल आणि तुमचा आवाज मी नेहमी उठवणार. तुम्ही माझ्या बेल आयकॉनला क्लिक करा अँड लाईकला हिट करा अँड सबस्क्राईब टू माय चॅनल, कमेंट करा आणि तुम्ही देखील सांगा की तुमचं मत काय आहे याबद्दल. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.